मी संतोष विठ्ठलराव माने, मुक्काम पोस्ट सातारी, तालुका उमरखेड. मोजे सातारी येथील कास्तकार आदरणीय अशोकराव गणपतराव पवार यांच्या ऊसाच्या शेतावर आलो आहे. त्यांची ऊसाची तोड चालू आहे. सध्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टी, वाढता मजुरांचा खर्च आणि वाढत्या कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, रासायनिक खतांचा वाढता खर्च, या अशाही परिस्थितीमध्ये आसमानी सुलतानी संकटांना लढत आमचा शेतकरी राजा शेतीमध्ये सोनं पिकवत आहे. शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही, तरीही आपलं आज नाही उद्या न्याय मिळेल या उद्देशानं शेतकरी राजा आपल्या शेतीमध्ये सोनं पिकवत आहे. तर आज आम्ही अशोकराव पवार यांच्या शेतावर आमचे मामा ऊसाचा प्लॉट तोडणी चालू आहे. तर ऊसाच्या अक्षरशः टिचून मोळ्या पडलेल्या आहेत. खूप येळूसारखा ऊस धांडा आहे. तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊ की बा हे एवढं जबरदस्त प्लॉट उत्पादन करण्यासाठी त्यांनी शेतीमध्ये काय काय वापरलं. मामा रामराम. राम. हा ऊसाचा प्लॉट खूप छान आलेला आहे. तर ह्या ऊसाच्या प्लॉटच्या गेल्या वर्षी मागच्या वर्षी कधी लागवड केलेली आहे याची? ऑक्टोबरमध्ये. तर हे लागवड प्लॉट वाढवण्यासाठी खूप छान तुम्ही परिश्रम केले आणि चांगला प्लॉट आलेला आहे. तर यासाठी काय काय उपाययोजना केल्यात आपण? रासायनिक खत वापरले 10-26-26. हां, 3 डोस मध्ये 10-26-26 वापरलं. अच्छा. आणि प्रत्येक पहिल्या खतापासून मल्टीप्लायर वापरलं. याला मल्टीप्लायरचा वापर केला. मल्टीप्लायरचा रिझल्ट मला इतका छान मिळाला. हां, त्याच्यामुळे यावर्षी सुद्धा मी आनंदाने घेणार आहोत त्याला. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मल्टीप्लायरच्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहात? बिलकुल. तर बघा शेतकरी बांधवांनो, आमचे अशोकरावजी पवार साहेब सातारीचे एक आदर्श कास्तकार आहेत आणि एक व्यापारीसुद्धा आहेत. तर ते व्यापारी म्हटलं की चौकस बुद्धीनं काम करीत असतात व्यापारी लोक. तर त्यांनी आता सांगितलेलं आहे की आनंदानं मी मल्टीप्लायरचा माझ्या शेतीमध्ये वापर करणार. बघा जबरदस्त अशा मोळीला मोळी लागलेली आहे. खूप छान जबरदस्त यांना उत्पादनाची भरपूर गॅरंटी उत्पादनाची अपेक्षा आहे. तर शेतकऱ्यांना मी आपल्या शेतीमध्ये मल्टी तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी विनंती करतो. रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके यांना फाटा देऊन आपली शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी, शेतीमध्ये गांडूळ, सूक्ष्मजीवाणू वाढवण्यासाठी, आपल्या शेताचं उत्पादन वाढवून 3 पट उत्पादन वाढवून शेतीचा 80% खर्च कमी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी रासायनिक खताचा सोडून, बुरशीनाशकाचा, तणनाशकाचा उपयोग सोडून शेतीकडे वळून मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा. धन्यवाद. धन्यवाद मामा. राम राम.